महिला आरक्षण विधेयकाबाबत माझ्यासोबत ओपन डिबेट करण्याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केलं होतं आणि फक्त माझ्या स्तराच्या नेत्यासोबत मी खुल्या चर्चेला तयार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले होते। याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। त्यांनी त्यांचा स्तर कुठला आहे आणि त्यांची स्वतःची लेवल कुठली हे कळवायला पाहिजे असा जोरदार टोला राऊतांनी लगावलाय। तसंच त्यांनी स्वतःची लेवल स्वतःच सांगितली अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। मुळात त्यांनी त्यांचा स्तर कोणता हे कळवायला पाहिजे ना। त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितली। ती कोणती की मला या लेवलचा माणूस चालेल। आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहे मला माहित नाही आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहे। देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत। माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील, तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा, कारण आम्ही सगळेच दिल्लीमध्ये होतो। दिल्लीमध्ये काय घटना झाल्या, काय चर्चा झाल्या, काय घटना आधी झाल्या, क्रोनॉलॉजी पुरी आली पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला बोलून आधी काय सांगितलं, नंतर काय झालं, याच्यात किती तफावत आहे, किती अंतर आहे, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। दरम्यान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेचा आता भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी समाचार घेतलाय। पाहुयात ते नेमकं काय म्हटलंय। बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुशिक्षित आहेत, वकील आहेत। त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही। लेवल माझ्या लेवल एवढं तू शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागले। शरद पवारांची लेवल कोण जे म्हणत असेल, पवार साहेबांनी जे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लेवलच्या गोष्टी करू नका। देवेंद्रजी फडणवीस यांची लेवल काय आहे हे महाराष्ट्राने एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला दाखवून दिलंय। तुम्ही ज्यांचं नाव घेतात त्या नेत्यांबद्दल आदर आहे, परंतु माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पक्षाला कधीही 3 अंकी आकडा गाठता आला नाही। देवेंद्रजी फडणवीस यांनी एकदा नाही, दोनदा नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात 3 वेळेला आम्ही 100च्या वर जागा जिंकल्यात। पवार साहेबांना ते कधीही शक्य झालं नाही। त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय की देवाभाऊचा स्तर काय आहे आणि इतरांचा स्तर काय।